भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमात भेट दिली आहे। या भेटीमध्ये त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतलाय, तसेच परिसरात वृक्षारोपण केलंय। यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर उपस्थित होते। आश्रमात आगमन झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सचिव विजय तांबे, विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले। आश्रमात बापूंचे पहिले निवासस्थान असलेले आणि आता आदिनिवास म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदिनिवाससह बापूंचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या बापू कुटीस भेट देऊन पाहणी केली आहे। यासोबतच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले बानिवास आणि बापूंच्या तत्कालीन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली आहे। आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी बापूंचे निवास आणि बापूंशी संबंधित अनेक बाबींची माहिती दिली आहे। यावेळी राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूतकताई केली आहे। आश्रम भेटीनंतर त्यांनी बापू कुटी परिसरामध्ये बेल प्रजातीच्या वृक्षांचं वृक्षारोपण केलं आहे। यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वानमथी सी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी राष्ट्रपतींचे सेवाग्राम हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी त्यांचं स्वागत केलंय। आरती कारंजेकर, महाराष्ट्र न्यूज, वर्धा।